गृह राज्य मंत्री पंकज भोयर ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षा केंद्रों पर बेहतर व्यवस्था सुनिश्चित की जानी चाहिए। राज्य भर में शिक्षा विभाग ने कॉपी मुक्त अभियान चलाया है और नासिक के बाद इस बार नागपुर विभाग में इसकी निगरानी की जा रही है। आगे मंत्री ने नागपुर पेपर लीक व शिक्षक हमला प्रकरण और संभाजीनगर कॉपी वीडियो को लेकर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। विविध केंद्रांवरती सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत की नाही, विद्यार्थ्यांना काही गैरसोयी तर होत नाही, या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात येते। त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये कॉपी मुक्त अभियान हे देखील चालविण्यात येते। याची पाहणी करण्याकरिता मागच्या वेळेस साधारणतः नाशिक विभागामध्ये पाहणी केली होती, यावेळेस नागपूर विभागातल्या काही शाळांमध्ये पाहण्यात सुरू आहे। नवीनच प्रकार समोर आलाय। व्हॉट्सअपचे ग्रुप करून कुठेतरी प्रश्न पेपर कुठले जात आहे, पेपर सुरू होण्याच्या एक तास पूर्वी कुठले जातात, हे किती गंभीर आहे? काल एक घटना नागपूरमधल्या एका शाळेत ती उघडकीस झालेली आहे। त्या संदर्भात सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली। तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। समाजामध्ये ज्या पद्धतीच्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच पद्धतीच्या काही वाईट प्रवृत्ती देखील असतात। याच्यावरती आळा घालण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली आहे। राज्यभर रॅकेट असण्याची शक्यता आहे। चौकशीचे आदेश देणार आहे का? चौकशी होणार आहे का? ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे। त्याच्यामुळे कोणी यातून सुटल्या त्या ठिकाणी जाणार नाही। एक मधातल्या काळामध्ये बीडची घटना समोर आली होती, त्या ठिकाणी देखील कार्यवाही करण्यात आली होती। काल परवा एक संभाजीनगरचं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलं, त्या ठिकाणी देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे। एका ठिकाणी जवळजवळ 24 लोकांना निलंबित देखील त्या ठिकाणी करण्यात आले। चौकशी करून अहवाल मागितलाय। निश्चितपणे त्या शाळेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे, दुपारपर्यंत त्याचा देखील विस्तृत अहवाल त्या ठिकाणी प्राप्त होईल। संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने खरं तर खिडक्यांमधून कॉप्या पुरवताना आहे, लोकांना सर्रास दिसत आहे, उघडपणे सुरू आहे। तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ त्याची सत्यता त्या ठिकाणी तपासण्यात येत आहे। जर का त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर निश्चितपणे त्या ठिकाणी देखील कार्यवाही करणार। परीक्षा केंद्रावर आले, पाहणी केली, महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियान एकीकडे राबवलं जात आहे, दुसरीकडे तुमचा पाहणी दौरा कसा होता? शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था ह्या परीक्षा राबविण्याकरिता करण्यात आलेल्या आहे। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फील्डवर कशी होती याच्याकरिता काही निवडक शाळांमध्ये, काही शहरी भागामध्ये आणि त्याच पद्धतीने काही ग्रामीण भागामध्ये याची पाहणी करण्यात येते।